नमस्कार. तर प्रथम 2 वाटी मैदा घेतला, त्यात चिमूटभर मीठ, पाववाटी पिठी साखर आणि छोटा खायचा सोडा घातला, छोटा चमचा. आणि हे सगळं आधी मिक्स केलं. त्यानंतर पाववाटी तूप घातले आणि सर्व साहित्य चांगलं एकजीव केले. नंतर त्यात अगदी थोडेफार पाणी घालून थोडेसे असं घट्टसरच पीठ भिजवून घेतले. जास्त मळायची गरज नाही आणि झाकून ठेवले. नंतर एका भांड्यात 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घातले. साखर विरघळेपर्यंत सतत ढवळत राहिले. नंतर त्यात थोडे केशर घातले आणि 5 मिनिटं उकळी आल्यावर गॅस बंद केला. एका कढईत तेल तापत ठेवल्यावर त्यात मैद्याचे हे मिश्रणाचे मेदूवड्यासारखे आपण गोळे तयार केले वडे आणि मध्ये भोक करून म्हणजे शिजायला मदत होते सगळीकडून. मंद आचेवर हे 10 मिनिटं तळून घेतले. नंतर त्यावर थोड्याशा गरम अशा साखरेच्या पाकात ते घातले व 5-10 मिनिटं चांगले मुरत ठेवले. आणि अशा प्रकारे आपली रुचकर अशी बालुशाही खाण्यासाठी तयार झालेली आहे. गौरी गणपतीसाठी तुम्ही नक्कीच करू शकता. तर या जेवायला. धन्यवाद.